पुण्यामध्ये गुलेन-बॅरी सिंड्रोमचे 29 संशयित रुग्ण सापडल्याची माहिती आहे। ICMR-NIला व्हिला तपासणीसाठी नमुने पाठवण्यात आलेत। गुलेन-बॅरी सिंड्रोम विरोधात महापालिका अलर्ट मोडवर आली आहे। NIVचा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण आढळलेत त्या भागात टीम दाखल करण्यात आली आहे। हा एक न्यूरोलॉजिस्टिक डिसऑर्डर आहे जो 1 लाखांमध्ये एका व्यक्तीला आढळतो अशी माहिती आहे। याबाबत आता कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी पालिकेत जाऊन अधिक माहिती घेतली आहे। गुलेन-बॅरी सिंड्रोमचे 29 रुग्ण आढळल्यानं महापालिका अलर्ट मोडवर आहे। त्यामुळे रासने यांनी प्रत्यक्ष जाऊन पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली। रुग्णांची संख्या वाढत असल्यानं काय उपाययोजना करायला हव्यात याबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा केली। हेमंत रासने यांनी पालिका भेटीनंतर काय म्हटलंय ते पाहूया। आपल्या पुणे शहरामध्ये अथवा पुणे जिल्ह्यामध्ये GBSचे अधिकृत 29 रुग्ण आढळल्याचा महापालिका आयुक्तांनी सांगितलं, परंतु त्यापेक्षा जास्त रुग्ण असण्याची शक्यता या ठिकाणी आहे। परंतु महापालिका आयुक्तांनी सांगितलं की हा जो रुग्ण किंवा हा जो आजार आहे हा मुळात साथीचा नाही। अकोल्याला मागच्या जुलै महिन्यात 14 पेशंट सापडले होते, त्यांच्यावर योग्य त्या वेळेस योग्य ते उपचार झाले आणि त्याच्यापेक्षा तो स्प्रेड झाला नाही। त्यामुळे हा स्प्रेड होत नाही, त्यामुळे नागरिकांनी याच्याविषयी जास्त भीती बाळगू नये। परंतु त्याच्या 2 महत्त्वाच्या काळजी घेण्याचं आव्हान आयुक्तांनी प्रशासनाच्या माध्यमातून केलेलं आहे की जे पाणी आहे ते शुद्ध पाणी आणि शुद्ध आहार हे करणं आवश्यक आहे। तर ज्या ठिकाणी नांदेड भागात विशेष करून ज्या ग्रामीण नांदेड जे ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणचे रुग्ण या ठिकाणी आढळलेत आणि त्या ठिकाणी अशुद्ध पाणी हे त्याच्यातलं मेजर कारण आहे आणि अशुद्ध आहार की ज्या ह्याला त्यामुळे पाणी हे आपण कोमट करून गरम करून प्यावं आणि शुद्ध आहार घ्यावा हा त्यामागचा महत्त्वाचा विषय आहे। परंतु आपण त्यांना सांगितलं की तुम्ही हा शहरात याचा प्रादुर्भाव वाढण्याच्या आधी तुम्ही योग्य ती काळजी घ्या। आपल्याला आवश्यक तिथे त्या ठिकाणची सेंटर उपलब्ध करा, त्याला आवश्यक असणारे औषध उपचार याचा साठा मोठ्या प्रमाणात घ्या। आता PM ऑफिसकडनं सुद्धा यांना या विषयात काळजी घेण्यासंदर्भात डिव्हिजनल कमिशनरांच्या माध्यमातून एक बैठकीचं आयोजन 4 वाजता करण्यात आलेलं आहे। त्यानुसार ते काही जे योग्य ते निदर्शन देतील त्याची अंमलबजावणी महापालिका प्रशासन या सगळ्या भागात करेल असं त्यांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे। ह्या अनुषंगाने याची काळजी घेण्याकरता म्हणून पुणेकर नागरिकांची काळजी घेण्याकरता म्हणून आम्ही सर्व शिष्टमंडळ त्यांना भेटलो। आम्ही सुद्धा त्याच्यात त्यांना सांगितलं की लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काय आवश्यक असेल